नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. बुलढाणा येथे प्रसिद्धीसाठी सपकाळांची मर्यादा ओलांडणारी भाषा. भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा घणाघात. बुलढाण्यात भाजपचा काँग्रेसविरोधात संतापाचा उद्रेक. सपकाळांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र आंदोलन. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी व राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या खालच्या स्तरावरील व असभ्य वक्तव्याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज दिनांक 28 मे 2026 रोजी बुलढाण्यात जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर जयस्तंभ चौकात भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी झालेल्या या आंदोलनात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी विजयराज शिंदे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हटले की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याविषयी केलेले खालच्या स्तरावरील वक्तव्य हे अत्यंत निषेधार्ह असून संपूर्ण देशाच्या सन्मानाला धक्का देणारे आहे. राजकारणामध्ये वैचारिक मतभेद असू शकतात, मात्र जाणीवपूर्वक अश्लाघ्य, शिवराळ भाषा वापरून प्रसिद्धी मिळविण्याचा हा काँग्रेसचा जुना चेहरा पुन्हा एकदा जनतेसमोर आला आहे. सपकाळ यांचे वक्तव्य हे मनोविकृत मानसिकतेचे प्रतीक असून त्यांनी कोट्यवधी राष्ट्रभक्त भारतीयांच्या भावना दुखावल्या आहेत. भारतीय जनता पार्टी अशा संस्कृतीहीन राजकारणाचा तीव्र निषेध करीत असून महाराष्ट्रातील जनता अशा प्रवृत्तीला आगामी काळात योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, अशा भावना विजयराज शिंदे यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी हर्षवर्धन सपकाळ मुर्दाबाद, काँग्रेसच्या विकृत राजकारणाचा निषेध असो, मोदीजींचा अपमान सहन केला जाणार नाही, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या आंदोलनात भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यासह जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, शहराध्यक्ष मंदार बाहेकर, बुलढाणा ग्रामीण मंडळ अध्यक्ष सतीश भाकरे, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बरदे, जिल्हा उपाध्यक्ष विलास मानवतकर, जिल्हा सचिव मुन्नाजी बेंडवाल, महिला शहराध्यक्ष सौ वर्षाताई पाथरकर, सौ अजित गुळवे, शोभाताई ढवळे, शिक्षक आघाडी जिल्हा संयोजक संदीप नरोटे, वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ राजेश्वर उबरहंडे, राजेंद्र खरात, माजी सैनिक सेल जिल्हा संयोजक अभिमन्यू करपे, कामगार प्रदेश सदस्य अण्णासाहेब पवार, सतीश देहाडराय, माजी सैनिक अशोक किलबिले, अरविंद जाधव, प्राध्यापक प्रभाकर वारे, ॲड दशरथसिंग राजपूत, किरण नाईक, किशोर गवळी, करण बेंडवाल, अंबादास घेवंदे, अल्पसंख्याक मोर्चा शहराध्यक्ष अकिल हाजी, राजू खान, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुठ्ठे, मुकुंद देशपांडे, संजय मोटे, मिलिंद कुलकर्णी, मोहन निमरोट, पंकज गायकवाड, प्रदीप सोनटक्के, राजेंद्र पवार, तुकाराम राठोड, सचिन तेंभीकर, सखाराम नरोटे, तुकाराम राठोड, सारंग एकड़े, रवी संगेले, नितीन बेंडवाल, गणेश पांडे, संजय चांदा, सुभाष पवार, प्रकाश पवार यांसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन उर्फ बंटी सपकाळ यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्राला दिसून आलं. देशाचे ऋषितुल्य कर्तव्यदक्ष पंतप्रधान ज्यांनी भारताला विश्वगुरू बनण्याकडे आज वाटचाल केलेली आहे, त्यांनी आपल्या आयुष्यात कधी एकही दिवस सुट्टी न घेता
दिवस रात्र गोर गरीब शेतकरी मजूर महिला शोषित दलित पीडित अबाल वृद्ध या प्रत्येकाची सेवा करण्याचा महामंत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये सुरू केला आहे आणि सतत जनसेवा हीच खऱ्या अर्थाने ईश्वर सेवा आणि प्रखर राष्ट्रभक्ती आणि देशभक्तीचं नेतृत्व असलेलं पंतप्रधान मोदींचं नेतृत्व जे आज पूर्ण जगाने मान्य केलं आहे की मोदीच्या नेतृत्वामध्ये भारत विश्वगुरूकडे वाटचाल करतोय. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र आज भारतातलं 1 नंबरचं राज्य म्हणून वाटचाल करते आहे. शेतकरी शेतमजूर महिला अबाल वृद्ध या प्रत्येकासाठी काम करते आहे आणि अशा कर्तबगार लोकांच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये जी शिवराळ अश्लाघ्य आणि वाचाळवीरासारखी जी भाषा हर्षवर्धन सपकाळ उर्फ बंटी सपकाळ यांनी वापरली ही खऱ्या अर्थानं पदाला न शोभणारी त्यांच्या व्यक्तिमत्वाला न शोभणारी व राज्याचा व देशाचा अपमान करणारी अशी भाषा आहे. यांनी त्यांच्या वक्तव्यामधून काँग्रेसची जी हीन संस्कृती आहे काँग्रेसची जी संस्कृती महाराष्ट्र आणि देशाला कधी न शोभणारी आहे ती संस्कृतीच खऱ्या अर्थानं त्यांच्या वक्तव्यामधून या ठिकाणी दिसून आली आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाच्या वतीने बुलढाणा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी जयस्तंभ चौकात जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर आम्ही काँग्रेसचा आणि बंटी सपकाळ याचा जाहीर निषेध आणि धिक्कार या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि भाषा सुधरावी शब्द सुधरावे त्यांनी खऱ्या अर्थानं माफी मागावी आणि पुन्हा असं वक्तव्य करणार नाही अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं त्यांनी जाहीर खुलासा केला पाहिजे तर आणि तरच ही महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करेल. अन्यथा त्यांच्या अशा बेताल वक्तव्याचा जाब रस्त्यावरती उतरून त्यांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राची जनता स्वस्थ बसणार नाही हे या निमित्ताने मी या ठिकाणी सांगू इच्छितो.